नंदुताई, तुला काय वाटतं, आई इव्हेंच्युअली समजून घेतील का की? हा म्हणजे आयडियली तिने समजून घ्यायला तर हवं, कारण आपण बोललोय तिच्याशी पुरेपूर. आणि तू नको टेन्शन घेऊ सगळं, मी बोलीन ना. ती जर तुला परत काही बोलली ना तर तू फक्त मला सांग, मग मी बोलीन तिच्याशी. नाही नाही नंदुताई, मी तुला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करणार, कारण तुलाही ऐकून घ्यावं लागतं इव्हेंच्युअली, विच आय डोंट लाईक. आय हेट इट. थोडंसं ऐकून घेतलं तर काय बिघडणार आहे, आईच आहे ना. त्याचंच तर वाईट वाटतं ना ग. आई असून सुद्धा ती लहान मुलाच्या वर्तन वागते. बाबा हे असं म्हणूनच एवढं मोठं आयुष्य ढकलत आलो ग पुढे. पण तुमच्या लग्नापासून ना तिचा आडमुठेपणा आणखीन वाढलाय. घरामध्ये शांतता टिकूच देत नाही ती. सतत काहीतरी नवीन उद्योग उपद्व्याप चालूच असतात ग तिचे. आणि नंदुताई, आय प्रॉमिस, यापुढे घरात काही झालं ना तरी आय विल हँडल बाय मायसेल्फ. मी माझं हँडल करेन. मी आय वोंट बॉदर यू. अगं तू एकटी का करशील? आम्ही आहोत ना सगळे. हा, तुला सांगतो, पुढच्या वेळेस ना तिची दादागिरी अजिबात आपण खपून घ्यायची नाही. बरं नंदू, मी काय म्हणतो, तू आता निघालीस तरी चालेल. अगं तुझ्या घरी काही तुला काही कमी अडचणी नाही आहेत. ती चिंगी आहे, तिला तुझी गरज आहे. तू तिथे असायला हवंस असं मला वाटतं. येस, तुम्हाला काही वाटलं तरी मला कळवा. हो हो. हे ठेवते पण. अगं तू तू ठेव हे सगळं. सुश, बघत काय बसली? चल हे घे, आवरून ठेवूया आपण सगळं. अगं मी चला नीट राहा. हा, हो तू पण. बाय. थँक्यू. बाय बाय. हॅलो. काय बिझी आहात का? नाही नाही, सहज केला फोन. कसं चाललंय? छान चाललंय. तुमचं? ठीक चाललंय. तुम्ही वेळेत खाताय ना, पाणी वगैरे पित राहा. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आणि वेळेत करतोय. सूप पितोय, सॅलड खातोय, सगळं करतो. बरं मला सांगत, चिंगी कशी आहे? हो, चिंगी ओके आहे आणि मी आहे तिच्याबरोबर. म्हणजे आत्ता या क्षणी नाही आहे, पण मग आता कुठे आहे? इथे घरी आलेले बाबांकडे. अरे हो. पण अधिरा ठीक आहे ना? नाही, तिचा कॉल मिस केला मी. हो, ती ठीक आहे. सहज केला असेल कदाचित. सहज? अहो 2 मिस कॉल होते तिचे. नक्की काही टेन्शन नाहीये ना? अहो 2 मिस कॉल दिसले की काळजी वाटते मला. तुम्ही नका काळजी करू, सगळं सॉर्टेड आहे इकडे. अच्छा, म्हणजे परत तुमच्या आईशी भांडण झालं वाटतं. हां, म्हणजे थोडं. यावेळी कशावर? अधिरा आता इतक्यात आई व्हायला तयार नाहीये, यावरून थोडं. ती स्वतः लहान आहे असं, म्हणजे बालिश तर नक्कीच आहे. नाही नाही, अजिबातच नाही. अहो पण तरी शेवटी अधिराचा चॉईस आहे ना तो. सो मी तेच सांगितलं आईला की तिला तिचा वेळ घेऊ दे. जेव्हा आता तिची तयारी होईल तेव्हा होतीलच गोष्टी. आता झाली आई शांत असं वाटतंय तरी. आहे सगळं कंट्रोलमध्ये, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. गुड. आणि बाकी ऐका ना, तुम्ही कधी येताय घरी? माझा खरंच प्रयत्न आहे लवकरात लवकर येण्याचा, पण कामं इतकी आहेत की ती संपतच नाहीये. हा म्हणजे मी समजू शकते. तुम्ही घ्या तुमचा वेळ घ्या, सगळं होऊ दे सावकाश. फक्त आय मीन वी ऑल मिस यू. बरं येतो लवकर. ठेवू? हां, बाय बाय. मिस यू अँड ऑल. हा, असं काही नाहीये, फक्त आमच्यात खूप छान मैत्री झाली आता. ओ, फक्त मैत्री. ओके, मग पण जरा प्रेम पण होऊ दे ना. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे अधिरा तुझं. ए, तू गप्प बस. काय? का गप्प बस? हा,
मी निघते आता. ताई, नाही. अरे ओके ओके सो नंदुताई परत एकदा थँक्यू सो मच. तू किती छान हँडल केलंस यार आईला. म्हणजे तुझ्याशिवाय कोणाला येऊच शकत नाही. इतकं छान हँडल खरंच आहे केलंस. ताई, तू ना खरं तर आमचे क्लासेस घ्यायला पाहिजे. आईला हँडल करायचे 21 अपेक्षित उपाय यावर. बट रिअली म्हणजे यू वर अ सेव्हियर टुडे. ट्रस्ट मी. सो मला तुला एक ट्रीट द्यायची आहे. हाऊ अबाउट फिल्टर कॉफी? युअर फेवरेट फिल्टर कॉफी टुडे? मी आत्ता चहा घेतलाय. ओके आईस्क्रीम. येस अरे, आणि ओके 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 तुझं फेवरेट ते कुल्फी आईस्क्रीम. हा. ओके यू कॅनॉट से नो. चला जाऊया. नाही तुम्ही दोघी जा. तसंही मला कोण विचारत नाही या घरात. तिला बदलली असतो. अरे हे बदलली असतो म्हणजे आधी. ह्याला काय झालं? तू असं काय करतोस अरे? माझी रोहनची सुशी फेवरेट कुल्फी आहे. आय नो. आणि आता माझी पण. नंदुताई येस. एक विचारू? अगं विचारू का? हे काय विचारतेस? बोल की. आई तुझ्याशी असं का वागतात? असं म्हणजे? असंच जसं आज तुझ्याशी वागल्या एकदम हार्श. असं कोण वागतं यार आपल्या मुलीशी? म्हणजे एक तर तू माझ्या सांगण्यावरून आली होतीस ना त्यांना समजवायला. पण त्यांनी काय केलं? त्यांनी सगळं तुझ्यावरतीच फिरवलं की तुला बाळ कसं काही होत नाही वगैरे. दॅट इज सो हर्टफुल. इट्स ओके, जाऊ दे ना. का जाऊ दे? मला तर इतका राग आला होता ना सांगते. स्वतःच्या मुलीशी असं कोण बोलतं ग? कोण वागतं असं? अगं असं नाहीये. काही जणांना अशी एकदम स्पष्ट पटकन बोलून जाणारी असतात अगं, तशी आहे ती. पण तिच्या मनात नसतं काही अगं. ती अशी पटकन बोलून टाकते ना. आणि ट्रस्ट मी तिची अशी प्रेमळ साईड सुद्धा पाहिली अगं आम्ही. प्रेम पण करते ती. सॉरी पण प्रेमळ इट्स रिअली हार्ड टू बिलीव्ह नंदुताई. सॉरी टू से बट मी आतापर्यंत ना त्यांची फक्त हार्श व्हेरी हार्श साईड बघितली आहे. बघशील तू सुद्धा प्रेमळ साईड बघशील तिची, नक्की बघशील. आणि आय एम सो शुअर आज ना उद्या तिला नक्की पटणार आहे की तिला लाखात एक सून मिळालीये. पटायलाच पाहिजे. नंदुताई तू ऑलवेज कशी इतकी होपफुल कशी असतेस? म्हणजे तुला दमायला नाही होत? अगं म्हणजे दमायला कसं होईल? हे बघ, मला वाटतं ना माणसाच्या आयुष्यात 2 पर्याय असतात. पहिला पर्याय असतो की अरे बापरे माझ्या बरोबर हे का होतंय, ही अशी का परिस्थिती आहे, यावर रडत बसायचं. नाही, तुला नाही म्हणत आहे मी. पण असं या परिस्थितीवर रडत बसायचं आणि आपल्या मनातला जो काही उरला सुरला आनंद आहे त्याला पण दूर लोटून टाकायचं. किंवा दुसरा पर्याय, जिथे ही परिस्थिती अशी आहे ना, ही पटकन स्वीकारून टाकायची या विचाराने की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हा अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा दिवस आहे ना, ओके थोडासा टफ होता, इट्स ओके, तो उद्या बदलणार आहे. आणि मग तो उद्या बदलणार आहे या एक्साइटमेंट मध्ये आपल्याला दमायला नाही होत. उलट आपण असे छान चार्जड अप असतो. माय गॉड नंदुताई, कमाल फिलॉसॉफी सांगितलीस तू. मी ऍटलीस्ट ट्राय करेन हे अप्लाय करण्यासाठी.